नमस्कार मंडळी. तर अगदी मला लहान मुलांची सुद्धा आणि मोठ्यांची पण फरमाईश होती की तोच नाश्ता नकोय, पोहे, उपमा, शिरा. मम्मी आज जरा वेगळं काहीतरी बनव. त्यामुळे मी आज घरच्या घरी अगदी झटपट आणि चविष्ट असा पास्ता करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध साहित्य वापरून क्रीमी, मसालेदार आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा पास्ता कसा बनवायचा हे मी दाखवणार आहे. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 कप पास्ता घेतलेला आहे. मी असा मिक्स घेतलेला आहे 2 प्रकारचा. हा 2 कप आहे पास्ता. तर मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवर. तर पाण्याला उकळी आली की आपण हा पास्ता त्यात घालूया. छान उकळी आणून घेऊया. तर आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. आपण ह्याच्यात अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि 1 चमचा आपण तेल घालणार आहोत. आणि यामध्ये आता आपण पास्ता घालणार आहोत. तर हा पास्ता आपल्याला 90% शिजून घ्यायचा आहे. 10% आपण मसाल्यांमध्ये करणार आहोत. आधी आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे 90%. ह्याला 10 मिनिटच लागतात शिजायला, काहीच वेळ लागत नाही. आपण हे करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता असा आपण मस्त पास्ता शिजून घेतलेला आहे. मी गाळून घेतला गाळणीने. असा मस्त आपण सुरीने कट करून बघायचा. सुरीने अगदी पटकन कट होतो, म्हणजे आपला हा पास्ता छान शिजलेला आहे. आपल्याला 10 मिनिटं शिजवायचा आहे 90%. आता आपण व्हाईट सॉस करणार आहोत. त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे. तर पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. आणि 2 चमचे अमूल बटर घालणार आहे. छान मेल्ट करून घेऊया आपण अमूल बटर. आपण छान मिक्स केलेला आहे अमूल बटर आणि हे तेल. आता त्यामध्ये आपण 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि गॅस बारीक करूनच करायचा आहे आपण. आता छान हा मैदा आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया. तर इथे आपण छान मैदा अमूल बटर मध्ये छान परतून घेतलेला आहे 2 मिनिटं. आता त्यामध्ये आपण 2 कप रूम टेम्परेचरच दूध घालणार आहे. 2 कप दूध घेतलेला आहे मी. छान हे आपण मस्त मिक्स करूया. तर इथे आपण दुधामध्ये 2 चमचे मैदा घातलेला आहे आणि 4 ते 5 मिनिटं असं छान परतून घेतलेला आहे. आता गॅस बंद करून टाकायचा आणि ह्याच्यामध्ये आता आपण मीठ घालूया. अर्धा चमचा मीठ घालूया. अर्धा चमचा मिरी पावडर आहे, ती घालूया. आणि इथे ऑरेगॅनो आहे, ते घालूया अर्धा चमचा. परत एकदा मिक्स करूया. थोडंसं चीज घालूया. मोझरेला चीज आहे हे 2 चमचे. आपलं छान क्रीमी असं व्हाईट सॉस
तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, इतका सुंदर झालेला आहे घरच्या घरी व्हाईट सॉस. आता आपण दुसरं पॅन ठेवूया, हे थंड करून घेऊया. आता आपण परत पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालूया. अमूल बटर घालूया. छान मेल्ट करून घेऊया. त्यामध्ये लसूण घालूया आपण, क्रश केलेला. छान परतूया. एक कांदा बारीक चिरलेला तो घालूया. तो सुद्धा छान आपण परतून घेऊया बटर मध्ये. इथे मी टोमॅटो प्युरी अगदी मस्तपैकी 4 बारीक आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे. ते मी 5 मिनिटं उकळून घेतलेले आहेत. त्याला चिरा मारून घेतलं होतं टोमॅटोला. 5 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये छान उकळून घेतले. नंतर थंड करून त्याचं साल काढून अशी प्युरी बनवून ठेवलेली आहे ऑलरेडी. तर अशी प्युरी आधीच बनवून ठेवायची. इथे आपला कांदा पण छान झालेला आहे. लसूण आणि कांदा मस्त परतल्या गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्यात शिमला मिरची घालूया आपण अर्धा वाटी. गाजर घालूया अर्धा वाटी. इथे स्वीट कॉर्न आहे, ते सुद्धा अर्धी वाटीच घेतलेले आहेत मी. छान परतूया आपण बटर मध्ये. सुंदर कलर दिसतोय. दोन मिनिटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवून छान हे शिजून घेऊया. तर आता 2 मिनिटं झालेले आहेत आणि आपण चांगलं वाफवून घेतलेले आहेत भाज्या. 2 मिनिटं तुम्ही बघू शकता. थोडं सॉफ्ट करून घेतलेलं आहेत आपण. आता ह्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी जी आपण करून घेतली होती ती घालूया. आता ह्यामध्ये मीठ घालूया. आपण व्हाईट सॉस करताना पण मीठ वापरलेले आहे, त्याच्यामुळे बेतानेच घालायचं. चिली फ्लेक्स घालूया 1 चमचा. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालूया आणि ऑरिगॅनो घालूया अर्धा चमचा. इथे टोमॅटो केचप घेतलाय 2 चमचे, तो सुद्धा घालूया. अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, ती पण घालूया. मिक्स करूया. आता हे आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट सॉस घालायचा आहे, जो आपण केलेला आहे तो. मिक्स करूया.
आता हे छान आपण मस्त परत 2 मिनिटं व्हाईट सॉस मध्ये भाज्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत. इथे 1 चमचा आपण चीज घालतोय, ते सुद्धा ह्यामध्ये छान मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण जो पास्ता शिजून ठेवलेला आहे तो घालूया ह्यामध्ये. आणि हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस अगदी आपण लो टू मीडियमच करायचा आहे. आणि मस्त पास्ता हा हलक्या हाताने मिक्स करूया सॉस मध्ये. बघू शकता किती सुंदर घरच्या घरी पास्ता अगदी हॉटेल सारखा तयार. सुगंध तर इतका सुंदर सुटलेला आहे पास्त्याचा. बघू शकता किती सुंदर झालेला आहे पास्ता. आपण चीज पण वापरलेला आहे त्यामध्ये, मोझरेला चीज. खूप तुम्हाला घट्ट वाटला तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण दूधही घालू शकतो. आता तुम्ही बघू शकता हा 2 मिनिटं आपल्याला असाच शिजून घ्यायचा आहे झाकण न लावता, की आपला पास्ता तयार झालेला आहे घरच्या घरी. अगदी तुम्ही बघू शकता इतका सुंदर पास्ता झालेला आहे. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा सुंदर पास्ता. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? चला तर मंडळी, पटापटा लाईक करा. आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना. 2 मिनिटं आपण हा पास्ता छान होऊन देऊया. मग प्लेटमध्ये सर्व करूया. तर मंडळी, मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध असा मस्त असा क्रीमी मसालेदार अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पास्ता बनवून दाखवलेला आहे. अगदी ही रेसिपी नाश्त्यासाठी परफेक्ट आहे. संध्याकाळचा स्नॅक्स किंवा हलक्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. जर तुमचा पास्ता असा तुम्हाला वाटला घट्ट झाला आहे तर तुम्ही जे आपण पास्ता शिजवलेले पाणी असतं ते 2 ते 3 चमचे वापरू शकता, किंवा दूध अर्धी वाटी घालू शकता. असा मस्त पास्ता तयार होतो. मी सुद्धा करून दाखवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? हा व्हिडिओ माझा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अशा स्वादिष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी संगीताज किचन वाईब्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असा मस्त पास्ता बनवून दाखवलेला आहे. तर तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे. तर बाय मंडळी.